अखेर लाडक्या बहिणींसाठी आता मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। रक्षाबंधन लाडक्या बहिणींसाठी एक मोठा सण असतो आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्तानं लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणी पात्र असतील त्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण भरपूर दिवसांपासून बहिणी वाट पाहत होत्या की जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे। अखेर काल तुमच्या प्रतीक्षेला ब्रेक लागलेला आहे आणि रक्षाबंधन निमित्त एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता दिला जातो तो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत तुम्हाला हप्ता जमा झाला असेल। जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे, मे महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा झालेला आहे। पण आता जी बातमी आलेली आहे ती आर्टिकल आलेला आहे, याचा अजून अधिकृत GR आलेला नाही। पण आर्टिकल आलेला आहे। आर्टिकल मध्ये काय लिहिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना डबल खुशखबर आम्ही देत आहोत। डबल खुशखबर कशासाठी? लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा हप्ता तुम्हाला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये हप्ता प्रमाणे दिला जाऊ शकतो असं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे। लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे। तर रक्षाबंधनाच्या निमित्तानं जुलै महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देणार आणि त्यासोबत जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र सुद्धा जमा होणार आहे। ज्या पद्धतीने मागच्या रक्षाबंधनाला 2 महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता त्याच पद्धतीने या हप्त्याची म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो। तर यामध्ये काय विशेष माहिती आहे आपण पाहूया। आदिती तटकरे काय म्हणाले, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले ते सर्व आपल्याकडे आलेलं आहे। तुम्ही त्यांच्या न्यूज बघू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे अपडेट दिली आहे ते अपडेट अतिशय महत्त्वाचे आहे आणि मोठी अपडेट आहे ते आपण आता पाहूया। तर बघा, लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल। त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल।